नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आज आलो आहे पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातल्या पिंपळे गावामध्ये. इथे आपण भेटणार आहोत एका प्रगतिशील सीताफळ उत्पादक शेतकऱ्याला. त्यांनी आपल्या सीताफळ बागेमध्ये कोणते व्यवस्थापन केले, काय अनुभव आले आणि उत्पादनामध्ये कोणते सकारात्मक बदल दिसून आले, हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण पिंपळे या गावात आलोय, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. तर खुद्द शेतकऱ्यांकडून जाणून घ्यावा की सीताफळ स्पेशलचा रिझल्ट आपल्याला कसा जाणवला आहे. नमस्कार, माझं नाव राकेश केनट, राहणार पिंपळे. आम्ही 2 वर्षापासून देवामृतचे प्रोडक्ट वापरतो. त्यामध्ये सीताफळ स्पेशल 10-54-10 आणि जेव्हापासून वापरतो तेव्हापासून सीताफळाची साईज आणि माल जो प्रमाणात हे आलेला आहे जास्त प्रमाणात, ते पाहू शकता तुम्ही. सीताफळ स्पेशल आणि त्याच्याबरोबर कॉम्बिनेशन काय घेतलं होतं आपण? 10-54-10 घेतलं होतं. ओके. त्याचा रिझल्ट सेटिंगला कसा वाटला सेटिंग तुम्हाला? भरपूर प्रमाणात झालेलं आहे. तुम्ही बघू शकता झाडाला, प्रत्येक झाडाला कमीत कमी 200 फळं आहेत आता. ओके. काय अपेक्षा करता तुम्ही उत्पन्नाबद्दल? उत्पन्नाबद्दल प्रत्येक झाडावर कमीत कमी 2 कॅरेट गावले पाहिजेत, आमचं आता ओके. टार्गेट आहे. ओके. साईज बद्दल तुम्ही समाधानी आहेत का? साईज तर आहेच आता, पण थोडंसं ओके. पावसामुळे जरा कमी प्रमाणात साईज आहे. पण ओके. जेव्हा आपण पाऊस पडला की आणि औषध वापरल्यानंतर त्याचा रिझल्ट दिसणारच आहे आपल्याला. ओके. ह्या सीताफळ स्पेशल आणि 10-54-10 वापरल्यानंतर आपल्याला काय फरक जाणवला? हे प्रोडक्ट वापरल्यापासून सीताफळीला मालाची जास्त प्रमाणात माल आहे आणि अजून पण माल लागतोच आहे ओके. आणि साईज पण दिसत आहे. इतर शेतकरी बांधवांना तुम्ही काय सल्ला द्याल? माझ्या म्हणण्यानुसार आपण प्रत्येक शेतकऱ्यांनी सीताफळ स्पेशल आणि 10-54-10 हे प्रोडक्ट वापरलं पाहिजे, जेणेकरून सीताफळाला जे सेटिंग आहे आणि मालाची साईज होण्यात हे होत आहे. धन्यवाद.